सो आपली मस्त मऊसूत अशी जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि करायला अगदी सोपी अशी तिळगुळाची वडी तयार आहे. आहा, तुम्ही बघू शकता किती छान दिसतीये आणि खूप छान झाली आहे पण अगदी पटकन होते. सो चला सुरुवात करूया. आपली तिळगुळाची वडी बनवण्यासाठी त्यालाच गजक पण म्हणतात. मी घेतलं आहे 1 कप तिळाचं कूट, त्यासाठी अर्धा कप शेंगादाण्याचं कूट, थोडंसं सजावटीला खोबरं, 1 वाटी चिरून घेतलेला गूळ. गूळ हा असा घेतला आहे मी जे केमिकल नसणारा आणि चिरायला सोपा जाणारा असा गूळ घ्यायचा आहे. फार कडक गूळ घेऊ नका. सो आपण आता तिळाचं कूट आणि शेंगादाण्याचं कूट एकत्र करून घेऊया. त्यामध्येच मी घालते आहे पाव चमचा वेलची पावडर. ही तुम्ही जेव्हा तुम्ही हे पाकात टाकणार आहे तेव्हा पण घालू शकता वेलची पावडर, पण आधीच घालून घेतली की पटकन मिक्स होते. कारण परत जेव्हा गुळाचा पाक होतो तेव्हा जेव्हा आपण हे सगळं त्यामध्ये घालणार आहे कूट वगैरे, खूप पटपट प्रोसेस करावी लागते. त्यामुळं वेलची पावडर वगैरे थोडीशी आधीच घालून घ्यायची. मी इथे एक पॅन गरम केला, त्यामध्ये 1 चमचा आपलं साजूक तूप घातले आणि त्यामध्ये घातला आहे 1 कप गूळ. जितकं तुमचं तिळाचं कूट असेल तितकाच गूळ घ्यायचा आहे. गूळ पातळ होतो आहे आपला तोपर्यंत आपण इथं ताटाला तूप लावून घेऊया. कारण ना गूळ इतका पटकन आळतो आणि मिश्रण इतकं पटकन घट्ट होतं की परत मग जर वेळ खूप गेला तर वड्या लवकर पडत नाहीत. गूळ विरघळतो आहे आपला. गूळ जितका चांगला असेल तितक्या वड्या छान होतात. खूप जर काळा असेल गूळ तर बऱ्यापैकी वड्या अशा काळपट दिसतात. त्यामुळे गूळ घेताना चांगला घ्यायचा आणि तिळाचं कूट करताना तीळ पण अगदी छान खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे वडी खूप छान होते. गुळाला थोडेसे बुडबुडे आले गुळाच्या पाकाला की लगेच आपण त्यात मिक्स करून घेतलेलं तिळाचं आणि दाण्याचं कूट टाकून घेतलं आहे. अगदी छान मिक्स करूया पटकन. फार वेळ लावायचा नाही आहे, पटपट मिक्स करायचं आणि लगेच त्याचा जो गोळा तयार होतो तो तूप लावून घेतलेल्या ताटात काढून घेऊया. वाटीला खालून थोडंसं तूप लावायचं, वाटी किंवा ग्लासाला, आणि हे मिश्रण छान पसरून घ्यायचं. आपल्याला कितपत जाड किंवा पातळ हवे त्या प्रमाणात एकसारखं पसरून घेतलं की थोडंसं कोमट असतानाच वरून आपण सजावटीसाठी घेतलेलं सुकं खोबरं आणि थोडेसे अख्खे तिळ टाकायचे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे, पण छान दिसतात आणि चव पण छान येते. आणि कोमट असतानाच लगेचच आपल्याला वड्या पण कापून घ्यायच्यात. परत एकदा वाटीने मी थोडंसं थापून घेतलं आहे म्हणजे खोबरं वगैरे व्यवस्थित चिटकेल. आणि मिश्रण अजून थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच सुरीला तूप लावून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्या वड्या कापून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता किती सहजपणे आणि मस्त वड्या पडत आहेत. अजिबात अशा चिरत नाहीत किंवा तुटत नाहीत. करायला सोप्या आणि इतक्या मऊसूत होतात की अगदी कुणीही खाऊ शकतो. प्रमाण एकदम परफेक्ट होतं, गोडीला पण आणि बनवताना पण सोप्या. सो तुम्ही नक्की ट्राय करा या प्रकाराने आणि मला कमेंट करून सांगा. सोबतच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत या वड्या ट्राय करा. पहा किती छान झाल्यात. अगदी सहजपणे तुटतीये वडी. वाव. सो नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. थँक्यू.